आणि 11 संघ तुम्हाला अपोझिट साइडला पाहायला मिळतोय पहा. जय भवानीने देखील एक सामना जय भवानी संघाने एक सामना खेळलाय. तो त्यांना पराभव पत्करावा लागलाय आणि हा सामना ते खेळताना आपण पाहतोय. हा बॉल फुलटॉस होता. लेग साइडला पंच केला होता. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीची संपूर्ण टीम आमच्यासोबत या ठिकाणी जोडली गेले. त्याचबरोबर आमचे डी-जे मास्टर देखील आमच्यावर जोडले गेलेत. खूप चांगल्या पद्धतीची ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने बॅटवरती येतोय त्याचं कारण देखील आहे. सकाळपासून धो-धो पाऊस पडतोय आणि त्या पावसाच्या कारणाने तुम्ही खेळपट्टी पाहिली, सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी आहे आणि त्याच्यावरती पाणी साचलंय आणि तिकडे बॉल पडला ना, तर अति वेगाने बॅटवरती जातो आणि त्या कारणाने टायमिंग करणं तितकं सोपं नाहीये. यावेळेस पहा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस करून बसले पहा. बॉलवरती तुम्हाला शेवटपर्यंत लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि इकडे थोडंसं हा बॉल मिस केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हर्षल खराडेंना तुम्ही पाहताय. सागर मोरे, सागर मोरे डाउन द ग्राउंड समोर फटका खेळला. इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर केलं. लॉंग ऑफला चकवा दिला या बॉलनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय महत्त्वपूर्ण चौकार. सागर मोरेची बॅट बोलणं गरजेचं असेल. काल चांगली बॅटिंग सागर मोरेने आपण जर पाहिलं 93 रन्समध्ये खूप महत्त्वाची इनिंग खेळली होती. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा टायमिंग थोडंसं लेट आहे. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक सिंगल मिळेल त्यापेक्षा अधिकचं काही मिळणार नाही. पहिलं षटक अतिवेगाने टाकलंय हर्षल कराडेने. धावफलकावरती जाऊया. 9 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये कोणतीही विकेट नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावावरती सागर मोरे बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला 3 बॉलच्या पाठीमागे 4 रन्सवरती विशाल बॅटिंग करतायत. ही जोडी महत्त्वाची आहे. विन्नई 11 या संघाचा विचार केला तर. एका बाजूला जय भवानी 11, एका बाजूला विन्नई 11. परंतु हा सामना विन्नई 11 टीमसाठी अति महत्त्वाचा आहे. कारण या लीग मॅचेसमधला शेवटचा सामना विजयी खेचून आणला जाईल का? हे देखील पाहावं लागेल. जय भवानी 11 संघाला आणखी एक संधी असेल लीग मॅचेसमध्ये. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम करताना पाहायला मिळतील. सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच इकडे ग्लोरियस स्पोर्ट्सनी पहिला सामना जिंकला आजच्या सकाळच्या सत्रामधला. अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला आज या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळेल. कारण जावलीचे प्रेक्षक म्हटलं ना, की क्रिकेटचे दर्दी आहेत आणि ज्या वेळेस जे-पी-एल असेल, मैत्री ग्रुप जावलीची ही क्रिकेट स्पर्धा असेल, त्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला, अवे फ्रॉम द बॉडी खेळला. बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. फुटवर्क महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. पाय चालावे लागतील. रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. टायमिंग महत्त्वाचं आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका होता. चाबूक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. सागर मोरेच्या बॅटमधून लाँग अँड स्ट्रॉंग सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. गरकन गिरकी घेतली आणि बॉलला ज्या पद्धतीने वेगाने सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. फक्त क्षेत्ररक्षक पाहत, पाहत आणि पाहतच राहिले. 6 सागर मोरे चांगली बॅटिंग आता मात्र करत असताना आपण त्यांना पाहतोय. पहिला डॉट आला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत नाही. लाईन मिस केली जाते. अगोदरच बॅट इकडे स्विंग करताना आपण पाहतोय सागर मोरे यांना. 3 बॉलच्या पाठीमागे 6 आल्यात. 15 धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते. एक चांगलं बॅटल. हा बॉल ऑफसाईडला टाकलेला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. राईज होतोय बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉल इकडे समाप्त होत आहेत. 4 बॉलमध्ये 1 षटकार सागर मोरे यांच्या बॅटमधून आलाय. 7 बॉलच्या पाठीमागे ते 11 वरती
बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावलीची बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग 2026. लोअर फुल टॉस होता. तिला फक्त दिशा दिली. फाईन लेगला एकच मिळेल तिकडे. कारण पाठीमागे डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल आहे. चांगली बॉलिंग आपण पाहू शकता स्वप्नील यांच्या माध्यमातून 5 बॉलच्या पाठीमागे केवळ 7 धावा खर्च केल्यात. पाऊस जास्त असल्या कारणाने धावफलकावरती 60 पर्यंत संघ पोहोचला ना, तर चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षकाने काय कॅच पकडलाय तिकडे. अप्रतिम झेल पकडलाय. परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असेल. इट्स आउट. विकेट आली. काय जबरदस्त झेल पकडलाय. ऑन साइडला एक फटका चांगला केला होता. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु लांबी थोडीशी कमी पडली. रिप्ले टेलिकास्ट पाहूया आपण. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून शॉर्ट बॉल होता. त्याला पूल केला. थोडंसं अगोदर स्ट्रोक खेळून बसले. त्या कारणाने की काय या स्ट्रोकमध्ये जास्तीची ताकद पाहायला मिळाली नाहीये. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक जेवढं कराल, तेवढं कमी असेल. हवेमध्ये झेपावले. बॉलवरती नजर ठेवली शेवटपर्यंत आणि त्यानंतर एक वेल कॅच. अप्रतिम कॅच. आणि कॅच कोणी घेतला याची देखील मंगेश शिर्के. अप्रतिम कॅच. या कॅचची नोंद आपल्याला ठेवावी लागेल कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देखील आज संध्याकाळी आपल्याला द्यायचा आहे. मंगेश शिर्के. व्हॉट अ कॅच यार. अप्रतिम कॅच होता. म्हणजे सकाळच्या सत्रामधला सर्वोत्कृष्ट कॅच मंगेश शिर्केनी घेतलाय. अप्रतिम कॅच. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वैभव शेठ पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहा चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. पहा तितकीशी प्रॅक्टिस नाहीये. आपला व्यवसाय सांभाळत असताना क्रिकेटवरती अतोनात प्रेम असणारं व्यक्तिमत्व वैभव शेठ पवार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. बॅटची लिडिंग एज. अगदी पाठीमागे थर्डमॅनला बॉल पाठी चाललाय. परंतु पाठीमागे सिंगल मिळेल. बॅटिंग विशाल करतायत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. स्ट्राईक रेट महत्वाचा आहे. यावेळेस पहा बॅटची कडा. पाठीमागे यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये. सलामीवीर दोन्ही परत अगदी डगआउटमध्ये पाठवत असताना टीम जय भवानी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये आहे. वैभव पवार हे मैदानाच्या आतमध्ये आहेत तिकडे, परंतु पहा सलामीवीर दोन्ही मैदानाच्या बाहेर चाललेत. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता विशाल यांना 6 बॉलमध्ये केवळ 4 धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. आज तितकासा खेळ झालेला नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न करताना आपण त्यांना पाहतोय. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आणि हाताने त्यांनी दाखवलं, की त्यांना ओव्हर द पॉइंट हा बॉल मारायचा होता. हे सांगत असताना आता विकास सावले मैदानाच्या आतमध्ये एक बेहतरीन ऑलराउंडर सावली तालुक्याच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकास सावले. आली रे आली आता माझी बाजरी आली असं विकास सावले तिकडे सांगताना पाहायला मिळत आहेत. पहा ओपनिंग जोडी परतल्यानंतर आता मिडल ऑर्डरवरती पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईन वरतून येतील तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील आपण पाहूया. या 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर आता जबाबदारीचं क्रिकेट खेळताना दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कारण विकेट्स आल्यात आणि विकेट्स केल्यानंतर तुम्हाला थोडीशी पार्टनरशिप देखील बनवावी लागेल. यावेळेस हा बॉल वाईड आहे. सँडी बिरामने यांना तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहताय. कन्सोलीचं क्रिकेट गाजवलंय या खेळाडूने. अनेकदा आपण चांगला परफॉर्मन्स देताना अनेक संघांसाठी सँडी बिरामनेला पाहिले. आज मैत्री ग्रुप जाऊली जी क्रिकेट स्पर्धा खेळताना तुम्ही त्यांना पाहताय. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. पंच देखील सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये आपण जोडतोय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या 21.
21 21 वरती 2. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डरनी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ठोकताना विकास सावले. वाह! काय फटका होता. जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफसाईडचा बॉल ऑफसाईडला मारला, परंतु ताकद जनरेट केली होती, पॉवर जनरेट केली होती आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 आल्यात. 27 चांगली बॅटिंग. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, राईज होणारा बॉल, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदी अंतिम बॉल, शेवटचा बॉल. या षटकामध्ये विकेट आली. वाईड देखील 2 बॉल टाकले आणि एक षटकार देखील आलाय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इकडे घडताना पाहायला मिळत आहेत. आज मैत्री दिन आहे आणि मैत्री दिनच्या 27 वरती 2 शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये. मैत्री दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि याच दिनी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला 4ही वर्ष आपण पाहिली आहे. हलक्या हाताने पुश केलं होतं, बॉलला सिंगल घ्यायची होती तिकडे. प्लेसमेंट चांगलं होतं, परंतु तिकडे सँडी बिरामने अति वेगाने बॉलवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 वरती 2 विन्नाई 11 टीम प्रथम बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. 9च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. 50 आणि 50 पेक्षा जास्त धावा इकडे स्कोरवरती ठेवाव्या लागतील आणि ही माहिती, हा अभ्यास वैभव शेठ पवार यांना आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. 27 वरती 2 27 27 वरती 2. मॅच इम्पॉर्टंट आहे विन्नाई 11 संघासाठी. 12 बॉलमध्ये 30 ते 35 धावा इकडे ठोकाव्याच लागतील. वैभव शेठ पवार यांच्या षटकारासाठी ₹500 पुरस्कार प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून. अमरदादा शेलार यांच्या माध्यमातून देखील ₹500 पुरस्कार असेल. एक षटकार मारा आणि 1000चा पुरस्कार घेऊन जावा. वैभव शेठ पवार एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत आणि क्रिकेट प्रेमी आहेत आणि कित्येक वर्ष या क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. आज संघासाठी गरज आहे. आज एक चांगला खेळाडू म्हणून एक चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. JPLमध्ये लोणावळ्याला देखील चांगली बॅटिंग केली होती. ओहो! काय फटका खेळलाय. बॅडमिंटन स्ट्रोक आहे. लाजवाब स्ट्रोक आहे. क्या बात है! 1000चं पारितोषिक. क्या बात है! सांगितलं. ओके. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर्सला काय लाजवाब स्ट्रोक केलं होतं. टायमिंग प्रॉपर होतं. फटका पाहू शकता तुम्ही. हवेमध्ये झेपावले आणि त्यानंतर या बॉलला पाठवलं. 6 साठी आलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग आता होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. अगदी पंचांचं बोट आकाशाकडे. चांगल्या फॉर्ममध्ये होते. एक षटकार देखील मारला होता आणि दुसऱ्याच बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि वैभव शेठ पवार मोठा धक्का टीमला लागतोय तिकडे. विकेट आली पहा. हीच ती महत्त्वाची विकेट होती. कारण मी म्हटलं होतं, की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग वैभव शेठ पवारने केली होती. आज संधी होती. एक फटकाही तुम्ही अनोखा पाहिला. असे स्ट्रोक तुम्हाला तितकेसे क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅडमिंटन स्ट्रोक आणि त्यानंतर विकेट आली. अतुल कांबळे इन ॲट क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विन्नाई 11 साठी दाखल होताना पाहायला मिळतात. 33 3-3 आणि 3 33 वरती 3 ही स्थिती आहे टीम विन्नाई 11 ची प्रथम बॅटिंग करत असताना. 3.2 षटकांचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. करण सावळे गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे आणि विकास सावळे आय थिंक भाऊ आहेत. एका गावातले 2 खेळाडू आहेत. भाऊ म्हणायला हरकत काही नाही. भामगरचे दोन्ही खेळाडू आहेत. आता समोरासमोर आपण पाहतोय. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल कांबळे दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस करतील. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय.
यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पंच स्थिर आहेत. पंचांना प्रश्न विचारला जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. लीगच्या काही मॅचेस राहिल्यात आणि त्या लीगच्या काही मॅचेस प्रत्येकाला जिंकायच्या आहेत इकडे. मैत्री ग्रुप जावलीची भव्य-दिव्य रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा महत्त्वाचा दिवस आहे. यावेळेचा बॉल चांगला आहे. अगदी गुड लेंथ स्पॉटला टाकल्यानंतर हा बॉल अतिवेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते अतुल कांबळे. त्याचबरोबर शंकरदादा झुनगरे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. वेलकम, सुस्वागतम या. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फील्डिंग टीम तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने डॉट बॉल केल्यानंतर प्रत्येक खेळाडू तिकडे टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉट होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. इकडे पंचांकडे अपील मागितली आणि पंचांनी देखील ती उचलून धरली. फलंदाज इकडे बाद होताना पाहायला मिळतायत पहा. विकेट आली. अतुल कांबळेंना काही करता आलेलं नाहीये. डॉट बॉल केले. त्यानंतर हा पुलचा फटका खेळत असताना बॅटचा टो एंड लागला. तिकडे विकेट आली. सँडी बिनामनेचं सेलिब्रेशन पहा. स्मिथ हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकता. विकेट आली. म्हणजे 4 बॉलमध्ये 0 धावा अतुल कांबळेने केल्यात. निराश केलंय संघाला. गरज होती मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंगची. पहिल्या बॉलवरती षटकार सोडला ना, तर त्यानंतर 5ही बॉलमध्ये एकही रन आलेली नाहीये. 5 बॉलमध्ये 2 विकेट आल्या. 33 वरती 4. 33, 4 विकेट्स. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु या मॅचमध्ये देखील मजा येईल. बिग फाईट करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्या संघाने 93 धावा कालच्या सेकंड लास्ट मॅचमध्ये मारल्या, तोच संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 33 वरती 4, 4 षटकांचा सामना इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळेल. कारण सावळीची काय गोलंदाजी राहिली. बामगर गावचे खेळाडू आहेत आणि बामगर गावच्या दोन्ही खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स केलाय मी म्हणेन. विकास सावले 4 बॉलच्या पाठीमागे 8 वरती बॅटिंग करतायत. आता या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. आता किरण सावलेची बॅटिंग आपल्याला बघायची आहे. कमीत कमी 3 षटकार किरण सावलेला मारावेच लागतील या ओव्हरमध्ये. 6 मध्ये 3. विकास सावले बॅटिंग करताना आपण पाहतोय. फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. बॅड लक मी म्हणेन. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक. ऑन साइडला फटका खेळायचा होता. फटका गेला लाँग ऑफला. जिकडे खराडे होते त्यांनी अप्रतिम कॅच पकडला. विकेट आली. विकास सावलेची विकेट आली. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. बॉल गेला लाँग ऑफला. एक सोपा झेल तुम्ही पाहू शकता रिप्ले टेलिकास्टमध्ये. अगदी बॉलचं चुंबन देखील घेताना हर्षल खराडेंना आपण पाहिलं कारण हीच गोल्डन विकेट होती. कारण या 6 बॉलमध्ये 3 षटकार आले असते तर 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकली होती असती, परंतु संघ अडचणीमध्ये आलाय. 5 बॉलच्या पाठीमागे 8 केले विकास सावलेनी. आता मात्र हार्दिक पांड्याची भूमिका या टीममध्ये कोण बजावेल? 5 बॉल आहेत आणि या 5 बॉलमध्ये मी म्हटलं होतं 3 मारावे लागतील. आता 2 मारले तरी मॅच चांगली होईल. विन 11 टीम कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ त्यांनी केलाय. पहिली मॅच जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये 93 केल्या होत्या. या मॅचमध्ये पावसाच्या कारणाने की काय थोडीशी बॅटिंग ऑर्डर स्ट्रगल होताना पाहायला मिळते. सागर मोरेना सागर मोरेनी एक षटकार मारला, परंतु त्यांची विकेट लवकर आली. विशाल लवकर बाद झाले. वैभव शेटनी एक षटकार अगदी बॅडमिंटन स्टाईलमध्ये मारला. नंतर दुसऱ्याच बॉलवरती त्यांची विकेट आली. आणि अतुल कांबळेनी तर नाराज केलं कारण 4 बॉल खेळून कोणतीही रन त्यांना काढता आलेली नाहीये. नवीन बॅटर नासिर मैदानाच्या आतमध्ये. नितीन कदम बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहताना पाहायला मिळतोय. इकडे नितीन कदम एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत जावली तालुक्याचे. साईगावचे खेळाडू आहेत. पहिला बॉल डॉट केलाय. 4 बॉल आहेत. अजूनही देखील संधी आहे. 2 मोठे फटके येणं गरजेचं राहील टीम विन्नाईसाठी. फटका तर खेळलाय. ऑफ साइडला ड्राईव्ह केला होता. बॉल पाठीमागे निघून चालला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते.
सिंगलनी काही होणार नाही. ह्या टीम्सची धावसंख्या 34 वरती पोहोचली म्हणजे 45 धावा इकडेच होणं गरजेचं असेल आणि एक चांगली फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. वेन्नई 11 टीमकडे बॉलर्स चांगले आहेत. आता बॉलर्सला कामगिरी करायची आहे या स्पर्धेमध्ये वेन्नई 11 टीमकडून. बॅटरची कामगिरी चांगली राहिली आहे. या मॅचमध्ये थोडंसं संघपाठी आहे. टॉससाठी दोन्ही टीम या प्लीज. यावेळेस टॅप केलाय, बॉल समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे लांबून हर्षल कराडे बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावसंख्या स्कोरबोर्डवरती अति महत्त्वाची आहे ती जोडली जाते. सायगावचे लेजेंडरी क्रिकेटर नितीन कदम यांना पाहताय. नासीर आहेत नॉन स्ट्राईकला. ओके. अगदी महत्त्वाची सूचना. तुम्ही हात वरती म्हणजे स्वतःला सरेंडर कराल. ही गोष्ट चालणार नाहीये. धावून कितीही धावा काढू शकतो तुम्ही. बॉल तुम्हाला शोधावा लागेल. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. काय फटका खेळलाय नितीन कदम यांनी. कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून या बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय 4 धावांसाठी. एक क्लासिकल ड्राईव्ह. बॉल सीमापार चौकार. पुढे आले आणि त्यानंतर फक्त बॉलला दिशा दिली होती. लाईन पिक केली होती. क्वालिटी स्ट्रोक तुम्ही पाहताय. बॉल सीमापार फरार होतोय 4 धावांसाठी. वैष्णवी आणि जय भवानी असा टॉस आहे. अगदी जय भवानीसाठी लगेच मॅच खेळायची आहे. हा सामना संपल्यानंतर तुम्हालाच टॉसला यायचंय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. ओहो! शेवटच्या बॉलवरती जोरात मारायचा प्रयत्न केला. थोडासा बॉल खाली राहिला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती पहिले सत्र या ठिकाणी संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 41 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 42 धावांचं टार्गेट आहे. टॉस करूया. निलेश मटेकर सर यांच्याकडे जाऊया. थँक आता आपण लीग स्टेजमधल्या शेवटच्या मॅचचा आपण टॉस करत आहोत आणि टॉस आहे जय भवानी 11 त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे वैष्णवी 11. चला रिपोर्टिंग करा, आपण टॉस करत आहोत. या दोन्ही कॅप्टन्स आपण या. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही संघांमध्ये हा टॉस केला जाईल. नाणेफेकीचा आपण कौल करूया. दोन्ही संघ या, रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्या. हा टॉस आपण करूया. दोन टीममध्ये जय भवानी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे वैष्णवी 11. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची मॅच आहे. जय भवानीचा दुसरा सामना सुरू आहे, हा तिसरा सामना आहे आणि वैष्णवी 11चा देखील शेवटचा सामना आहे. त्या सामन्याचा आपण टॉस करूया. शंकर झुनगरे जे दिवदिवचे आहेत त्यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. ओके, करण सुर्वे मागणार. कॉइन स्पिन करा. हेड टेल. हेड इज अ कॉल. हेड इट इज. करण सुर्वे यांनी टॉस जिंकलेला आहे. करण सुर्वे महत्वाची मॅच आहे लीग स्टेज मधली. वैष्णवी 11ने एक सामना जिंकला, एक गमावलाय. त्यामुळे पॉईंट टेबल 2 पैकी 2 जिंकले. आपण करेक्शन करूया. म्हणजे पॉईंट टेबल मध्ये जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. काय घेताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. पाठीमागच्या मॅचमध्ये तुम्ही धावांचा पाठलाग केला होता. 94 धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे याही मॅचमध्ये काय प्रयत्न आहे, कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? जरी आम्ही मागच्या मॅचमध्ये 94 चेस केले असते, तरी या मॅचमध्ये आम्ही 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय संघाने ज्यावेळेस 94 धावांचा पाठलाग केला, त्यावेळेच्या तुमच्या भावना कशा आहेत? खरंच खूप छान वाटलं. असं म्हणजे वाटलं नव्हतं की चेस होतील. दत्तदा बोलले की फक्त आपल्याला 14 सिक्स मारायचे आहेत आणि 14 सिक्स बोलल्यानंतर ती मॅच थोडी जरा असं वाटलं की जवळ आहे मॅच. आज मैत्रीचा दिवस सेलिब्रेट केला जातो. तुमच्या भावना मैत्रीबद्दलच्या कशा आहेत? प्रथमतः सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जय भवानीकडे जाऊया. बॅटिंग करायचे. सामना सुरू आहे. या डावमध्ये तुम्ही फील्डिंग केले, परंतु पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे. काय माइंडसेट जय भवानीचा असेल? काय नाही, आमच्याकडे बॅट्समन तर चांगलेच आहेत. अजिंक्य, सँडी वगैरे सगळे चांगलेच आहेत. त्यामुळे काही बॅटिंगचा प्रश्नच नाही. क्रिकेटने आपल्याला सर्व हा मित्रपरिवार दिलाय. तुमची मैत्रीबद्दलची व्याख्या कशी आहे? मैत्री म्हणजे आता तुम्ही बघतायच हे सामन्यांचं नियोजन, ह्याच्यावरूनच मैत्रीचे संबंध सगळे चांगले-चांगले आहेत. अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला शुभेच्छा जय भवानी आणि वैष्णवी 11 तुम्हाला करण सर्व शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे. वैष्णवी 11ने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही फील्डिंग करतोय. जय भवानीला पुढील मॅचमध्ये करायची आहे बॅटिंग. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळूया सत्र क्रमांक 2 कडे. आवाज पुन्हा एकदा आहे संतोष देसाई सरांचा. पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि आयोजन समितीच्या माध्यमातून ही देखील सूचना दिली जाते, की
सुपर 6 मध्ये कोणते संघ क्वालिफाय झालेत ते त्याची देखील आम्ही माहिती तुमच्यापर्यंत देऊ आणि कोणते संघ क्वालिफाय झाले ते मला वाटतं संघ मालकांना संघ मालक असतील संघ नायकांना माहीत आहे. तुम्ही रेडी राहा कारण आता 2 ते 3 मॅचेस नंतर आपल्याला सुपर 6 चे सामने खेळवायचे आहेत. आणखी एक महत्त्वाची सूचना आहे पहा, एका गटामध्ये तुमचे पॉइंट्स जर सेम झाले ना, तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सुपर ओव्हर जो जिंकेल, तो मात्र सुपर 6 मध्ये दाखल होईल पहा. ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. त्याचबरोबर ज्या सर्व टीम आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करू, की तुम्ही आता सर्वांनी गोठवली मैदानावरती या मित्रांनो. आता आपण महत्त्वाच्या मॅचेसकडे वळणार आहोत. म्हणजे सुपर 6 मध्ये कोण जाईल? ग्रुप ए मध्ये जे संघ आहेत ना, त्यांना विनंती करूया, की आपण या सर्वांनी मैदानावरती. शेलर चॅलेंजर, श्री फायटर, स्वरा, स्वरा 11 यांनी आपण मैदानावरती या. तिन्ही संघ आपण प्लीज. आता इथून पुढे आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या लढती आपल्याला सुरुवात करायची आहे. परंतु जी महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तिकडे आपण जाऊया. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. अगदी गवतामधून बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. परंतु सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेत. विकास सावले पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिले त्यांना आणि पहिला बॉल चांगला टाकलाय त्यांनी. ही धावसंख्या तुम्हाला डिपेंड करायची असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल. 42 धावा डिपेंड होऊ शकतात क्रिकेटमध्ये. पाऊस देखील आहे. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल, पाठीमागे थोडीशी चुकी होते. बॉल ट्रॅव्हल होतोय तिकडे. सिंगल देखील मिळेल. म्हणजे या 2 धावसंख्या महत्त्वाची टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पॉइंट सेम झाले तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल आणि सुपर ओव्हर जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता. पंच तिकडे सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. साठी रिव्ह्यू आहे. याची देखील नोंद दोन्ही टीमच्या खेळाडूंना घ्यावी लागेल. पंच मात्र कोणताही रिव्ह्यू घेऊ शकतात. म्हणजे त्यांना मुभा आहे. त्यांना डाऊट असेल तर. फुल टॉस बॉल होता. काय वेगाने बॉल टाकला होता. पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. इकडे सिंगल मिळते पहा. या रन्स तुम्हाला देता येणार नाहीयेत कारण 42 धावांचा बचाव करायचा असेल ना तुम्हाला, तर एक-एक धाव तुमच्यासाठी अगदी सोन्यासारखी आहे. वाचवावी लागेल. विन्नाई 11 संघाचा विचार केला तर सँडी बिरामने. हा बॉल दिशा चुकीची आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आपण पाहिलं तर हा बॉल देखील हातातून सटकलाय आणि पाठीमागे जातोय म्हणजे एक सिंगल घेताना पाहायला मिळते. या धाव्या रोखाव्या लागतील. विकास सावले चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला तितकंच चांगलं करावं लागेल. 42 चा बचाव करायचा आहे. विकेट्स घ्याव्या लागतील. 2 ते 3 विकेट महत्त्वाच्या असतील ज्या तुम्हाला अगदी जड पटापट घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावा लागतील. फील्डिंगमध्ये सुधारणा करावी लागेल. चांगली फील्डिंग करावी लागेल. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे आणि तिकडे काल आपण पाहिलेय 40 धावा देखील डिपेंड होताना पाहिल्यात. किंवा 40 धावा करताना देखील खूप सारी मेहनत सेकंड इनिंगमध्ये बॅटरना करावी लागले. पाऊस जास्त आहे. अगदी तुम्ही विकेटवरती पाणी साचलेलं पाहताय. त्या पाण्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. या सर्व गोष्टी अगदी तुम्हाला कराव्या लागतील मॅच जिंकायची असेल तर. जय भवानी 11 अजिंक्य घोडे आणि संदीप विरामणे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चांगला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. पुढे आले क्षेत्ररक्षक. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय एक क्लासिकल ड्राईव्ह संदीप बिरामणेच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. संदीप बिरामणेचा आणखी एक जबरदस्त स्ट्रोक चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओर पिच टाकलेला बॉल अगदी स्टँड अँड डिलिव्हर समोर खेळला. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली होती संदीप बिरामणेने. कलात्मक स्ट्रोक खेळला. नजाकत होती. टायमिंग होतं या बॉलच्या पाठीमागे. आलाय तो चौकार.
हा फटका तुम्ही पाहू शकता. लेग साईडला फ्लिक केलाय. धाबा किती असतील? पंचांनी सांगितलं सिंगल आहे. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस आपण पाहिलं ना, तर एक सिंगलच मिळते तुम्हाला. सँडी पिरामनेचा चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले ते म्हणत होते, की थोडंसं इकडून जा, इकडून जा. परंतु बॉल डिक्लेअरमध्ये जाताना आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 14 रन्स. यावेळेचा बॉल चांगला आहे. ही चांगली लाईन आहे. पाठीमागे देखील यष्टीरक्षकाने चांगलं कलेक्ट केलं या बॉलला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 14 आल्यात या ओव्हरमध्ये. म्हणजे आता 3 षटकांच्या पाठीमागे आपण जर विचार केला तर 4 षटकांच्या पाठीमागे 28 करायचे आहेत. 28 रिमेनिंग. ए ग्रुपचे जे तिन्ही संघ आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण लवकरात लवकर मैदानावरती या. सुपर 6चे सामने अगदी काही तासानंतर इकडे सुरू होतील. सुपर 6 जाण्याचा मार्ग देखील प्रतापदादा शेलार यांनी सांगितलाय. ज्यावेळेस तुमचे पॉइंट्स इक्वल होतील, त्यावेळेस तुम्हाला सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सुपर ओव्हरमध्ये जो संघ बाजी मारेल, तो संघ मात्र सुपर 6मध्ये खेळेल. सुपर 6 च्या मॅचेस महत्त्वाच्या असतील, नॉकआउट मॅच असतील, तिकडे तुम्हाला जिंकावं लागेल आणि जो संघ जिंकेल, तो मात्र इकडे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. चर्चा आता सुरू झाले. पहिला क्रमांक कोणाचा, दुसरा क्रमांक कोणाचा आणि तिसरा क्रमांक कोणाचा. सायकल्स येऊन थांबल्या तिकडे. कोणाकोणाच्या घरी आज सायकल जातील हे देखील पाहावं लागेल. यावेळेस पहा अगदी सन्मान दिला या बॉलला. प्लेसमेंट चांगली होती. शॉर्ट कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अतुल कांबळे गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. यावेळेस पहा पाठीमागे आपटलाय. गरज नव्हती. आय थिंक पुढे टाकावा लागेल बॉल. ज्या पद्धतीने आपण बॉलिंग पाहतोय. अतुल कांबळेची पहिला बॉल अगदी स्टंप टू स्टंप होता. परंतु या बॉलला थोडंसं पाठीमागे आपटलं. बाउन्सर हातळायचा होता की काय? वाईड आलाय. यावेळेचा बॉल घुटना टेक, तमाशा देख, ऑन साइडला गगनचुंबी, हाय हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं आणि त्यानंतर फक्त टायमिंग केलं. अगदी बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिले आणि एक जबरदस्त स्ट्रोक इकडे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बॅटरना आपण पाहतोय. षटकार आलाय. लाजवाब स्ट्रोक. अजिंक्य यांच्या बॅटमधून यावेळेस स्कूप करायचा होता बॉल. पाठीमागे खेळायचा होता. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. इकडे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक करताना बॉलरला देखील आपण पाहतोय अतुल कांबळे. आणखी 3 बॉल आहेत. हे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. खोला टाकलेला बॉल. काय फटका खेळलाय. इकडे तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी 4 धावा स्कोरबोर्डमध्ये ऍड केल्या जातील. अजिंक्यचा कलात्मक स्ट्रोक. बॉल सीमा पार चौकार. बेचाळीस धावांचं टार्गेट होतं आणि तिकडे मात्र काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 25 धावांवरती संघ जय भवानी 11 संघ जाऊन पोहोचलाय. ओ इथे पहा सोडून दिला बॉल आणि इकडे क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतात. मोये मोये अगदी या बॉलला सोडलं. त्यांना वाटलं वाईड असेल की काय आणि बॉल सरळ स्टंपवरती जाऊन आदळतोय. विकेट आली. अगदी लेग स्टंप इकडे उडवलाय. संदीप पिरामने अगदी त्यांना सांगतायत की हा षटकारासाठी बॉल टाकला होता. विकेट आली. महत्वाची विकेट होती. ती विकेट इकडे मिळताना पाहायला मिळते अतुल कांबळेंना. कमबॅक होईल का या मॅचमध्ये? 42 धावांचं टार्गेट आहे. चांगली कामगिरी बॉलर्सना करावी लागेल, परंतु एकाला झाकावं आणि एकाला काढावं अशी बॅटिंग लाईनअप तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आमचे मित्र अनिल झुनगरे यांचं शुभागमन होतंय. कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कित्येक वर्ष जाऊली टेनिस बॉल क्रिकेटची सेवा ते देखील करताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली. हर्षल खराडेंना मैदानाच्या आतमध्ये जावं लागलंय.
बॅटिंगसाठी 42चं टार्गेट आहे. संदीप बिरामने 5 बॉलच्या पाठीमागे 10 वरती बॅटिंग करतायत. हर्षल खराडे पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लेग स्टंपवरती टाकला होता. पायावरती टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 25 वरती 1. सेकंड इनिंगमध्ये 43चा पाठलाग करत असताना टीम जय भवानी 11 संघ. "42 करायच्या आहेत. 25 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 25 वरती 1. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे 17 धावा करायच्या आहेत. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिला बॉल फुलटॉस होता. पिकअप स्ट्रोक आहे आणि बॉलला पिकअप केल्यानंतर लॉंग लेगला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. संदीप बिरामणेचा टोला बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय तो षटकार. काय फटका खेळलाय. स्वतःला थोडंसं बेंड केलं, मिडल ऑफ द बॅट केलं आणि त्यानंतर फटका जबरदस्त होता. लॉंग लेगला ठोकला एक अप्रतिम षटकार. बॉलची लाईन चेक केली. त्यानंतर पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. आता मॅचमध्ये औपचारिकता आहे. आपण पाहिलं 42चं टार्गेट होतं. सोपं बनवलंय संदीप बिरामणेने. 6 बॉलच्या पाठीमागे 16 वरती तो बॅटिंग करतोय. हा फटका तुम्ही पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर्सला टायमिंग प्रॉपर होतं आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. संदीप बिरामणेचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुख म्हणजे काय असतं याची अनुभूती देणारा हा सकाळच्या सत्रातला अप्रतिम क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक साधावा. हा देखील बॉल समोर खेळलाय. आता मात्र गवतामध्ये बॉल थांबलाय. धावा किती मिळतील? एक सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. या 2 धावांनी धावफलक 39 वरती पोहोचतोय. केवळ 3 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी टीम जय भवानी 11 संघाला. फुल टॉस पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट केलाय आणि त्याला देखील फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली. संदीप बिरामणे सँडीने अप्रतिम बॅटिंग केली आणि केवळ 9 चेंडूमध्ये 30 धावा ठोकत असताना 42 धावांचं आव्हान सहज कंप्लीट केलं. अगदी 9 विकेट्सनी हा सामना जिंकला जय भवानी 11 संघाने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जर पाहिला ना कोणाला जाईल? चेन्नई 11 टीम आपला देखील खेळ चांगला राहिला. बॅटिंगमध्ये थोडेसे कमी पडलेत. परंतु ही तिसरी मॅच होती. तुमचा देखील खेळ अप्रतिम राहिला. त्यांच्या 3 मॅच कंप्लीट झाल्यात. परंतु आता टाईम पॉइंट टेबलकडे सर्वांचं लक्ष लागलं असणार. चला